तर आताची महत्त्वाची बातमी ती म्हणजे कोकणात नारायण राणेंना उमेदवारी घोषित झालेली आहे। भाजपाची 13वी यादी जाहीर झालेली आहे आणि महायुतीतला रत्नागिरी सिंधुदुर्गचा तिढा सुटलेला आहे। कोकणात नारायण राणेंना उमेदवारी घोषित झालेली आहे। आता रत्नागिरी सिंधुदुर्गचे उमेदवार हे नारायण राणे असतील। खरं तर किरण सामंत शिवसेनेकडून किरण सामंत आणि नारायण राणे यांच्या नावाची चर्चा होती, मात्र आता नारायण राणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे। भाजपाची 13वी यादी जाहीर झालेली आहे। भाजपाकडून महायुतीकडून रत्नागिरी सिंधुदुर्गचे उमेदवार आता नारायण राणे असतील। तर आपण पाहतोय महत्त्वाची बातमी, महायुतीकडून रत्नागिरी सिंधुदुर्गचा तिढा सुटत नव्हता, मात्र आता भाजपाची 13वी यादी जाहीर झालेली आहे आणि यात रत्नागिरी सिंधुदुर्गचा तिढा सुटलेला आहे। नारायण राणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे। आता रत्नागिरी सिंधुदुर्गचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे असतील। तर किरण सामंत म्हणजेच मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे सुद्धा कोकणातून रत्नागिरी सिंधुदुर्गातून इच्छुक उमेदवार होते। या दोघांच्या नावाची चर्चा सुरू होती, गाठीभेटी सुरू होत्या। त्यानंतर आता नारायण राणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे। कोकणातला लोकसभेच्या जागेचा तिढा सुटलाय। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर। मनोज, रत्नागिरी सिंधुदुर्गचा महायुतीतला तिढा सुटलेला आहे, नारायण राणे आता उमेदवार असतील, तर या संदर्भात ताजा तपशील। नक्कीच आपण बघितलं तर आता भाजपकडनं 13वी यादी ही जाहीर करण्यात आलेली आहे। यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गामधून नारायण राणे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। आपण बघितलं तर भरपूर वेळानंतर ही उमेदवारी देण्यात आलेली आहे, कारण की आपण बघितलं तर या रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये आपण बघितलं तर उदय किरण सामंत आणि नारायण राणे यांचा तिढा हा होता, म्हणजे शिवसेना आणि भाजप होता, पण आता हा तिढा संपलेला आहे। नारायण राणे यांना उमेदवारी ही देण्यात आलेली आहे। नारायण राणे अर्ज देखील भरणार आहेत आणि आपण बघितलं तर नारायण राणे यांनी या अगोदर प्रचार देखील सुरू केलेला होता आणि यासाठी आपण बघितलं तर नारायण राणे यांनी मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतली होती। तसंच केंद्रामध्ये पक्षश्रेष्ठी यांची देखील भेट घेतलेली होती आणि त्यानंतर आपण बघितलं तर नारायण राणे किरण सामंत यांनी भेट घेतलेली होती आणि त्यांच्यामध्ये हा समझोता असून आपण बघितलं तर आता नारायण राणे यांना नारायण राणे हे उद्या आपला अर्ज देखील टाकत म्हणजे उमेदवारी अर्ज देखील भरणार आहेत। जी जी धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर आताची महत्त्वाची बातमी आपण बघतोय, रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून नारायण राणेंना महायुतीचे उमेदवार म्हणून घोषित झालेले आहे। त्यांच्या नावाची खरं तर काही दिवसापासून चर्चा होती, त्याचबरोबर शिवसेनेचे किरण सामंत यांच्याही नावाची चर्चा होती। उदय सामंत यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नारायण राणेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पत्रकार परिषद घेतली।